हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ते मोकाशी तुमच्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आणि मस्त असाल. आणि हे बघा सकाळ सकाळी छकुली पण उठली आणि मी पण उठली. तर हे बघा तिचंच चाललं आहे खायचं वगैरे. तर तिला हे बनवलं बाजरीचं पीठ आणि त्याच्यात गूळ वगैरे टाकून मस्तपैकी बनवलं. तर तिला मी आता ते चारणार आहे आणि इथं मस्तपैकी आंघोळी करून मी तयारी केली. म्हटलं आज दुपारी येणार आहेत जेवायला, त्याच्यामुळे एवढी घाई केली नाही. हळूहळू काम सर्व आवरलं आणि डाळ वेळ शिजवून ठेवली ती. आणि जे चपात्या लाटायच्याच मला होत्या त्या मी नंतर आता लाटणार आहे, कारण पीठ मी मळून कणिक आधीच मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग छकुली झोपल्यानंतर मी ते आवरणार आहे पटापट. तर असंच हे बघा डाळ बी मस्त शिजवून ठेवलेली आहे मी. ती फोडणीवर टाकायची आहे आणि एका साईडला चपाती मला करून घ्यायची आहे. तर असंच आता भरपूर गरम होत आहे. त्यांना दुसरी वगैरे रूम वगैरे बघायला सांगितले, पण आता काही सध्या भेटणार नाही लवकर, त्याच्यामुळेच असंच चाललं आहे. जर भेटली तर मग दुसरीकडे शिफ्ट होऊन जाऊ, कारण इथं पत्र्याचं ना लय गरम पण होतं आणि पावसाळी भिंतीला वगैरे पाणी सगळं पूर्ण भिजून जातं, भिंत वगैरे भिजून जाते, आतमध्ये पाणी येतं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. तर यांना सांगत होते मी रूम वगैरे चेंज करून घेऊ का. तर असंच आता जोपर्यंत जर यांना सांगितलं होतं, पण आता काही एवढ्यात लवकर भेटणार नाही, कारण त्यांना आधीच सांगावं लागतं. आणि यांना पण एक म्हणजे तर आता गावाकडं पण म्हणजे बोलवतात, तिकडं भावाचं वगैरे लग्न आहे, तिकडं पण जायला मला नाही वाटत, कारण पैसे नाही काय नाही, नुसतं जायचं तिकडं पैसे नाही, त्याच्यामुळं भरपूर अडचण आहे. त्यांना काही वाटत नाही म्हणजे पण एवढ्या लांब बाळाला घेऊन जायचं खूप म्हणजे अवघड आहे, कारण एवढ्या लांब बाळ छोटंसं आहे आमचं आणि त्याला घेऊन जायचं म्हणलं तर भरपूर बघू, जमलं तर जायचं, नाही तर नाही जायचं, कारण बाळ लहान आहे आणि एवढ्या लांब प्रवास करायचं म्हणलं की गाडी करून जायचं म्हणलं तर भाडं त्याला द्यावं लागतं गाडीला. ते भरपूर भाडं होतं, एवढ्या लांबचा प्रवास आहे, 4 ते 3-5 हजार जातात. त्याच्यामुळं जरा पैशांची अडचणच आहे, त्याच्यामुळं जायला काय आम्हाला गावाकडं नाही गेलो किती 6-7 महिने झाले जवळजवळ, तरी पण इकडं गावाकडं नाही गेलो, इकडंच आहोत आम्ही. इकडचे पण कोणी येत नाही आणि इकडचे पण कोणी येत नाही, असं झालं. माझं एकटीचं सकाळी सकाळी उठायचं, परत लेट झोपायचं, एवढा त्रास होतो ना. तरी पण यांना सांगते मी काहीतरी, म्हणजे असं आपण ऑनलाईन वगैरे बिझनेस चालू करू मिशोवर वगैरे. तर त्याच्यासाठी पण बाळा लहान आहे आणि त्याला पण कोणतरी सोबत पाहिजे. तर हे जातात कामावर आणि मी राहते एकटी, त्याच्यामुळे मला अख्खा दिवस तर बाळालाच सांभाळायचं. परत रात्रीचं पण यांचं लेट येणं वगैरे, त्याच्यामुळं दुसरा आपला म्हणजे बिझनेस चालू करा छोटा मोठा. त्यासाठी माझा म्हणजे हाय की आपला स्वतःचा काहीतरी असावं चालू, थोडंफार छोटं. पण आता कसं आहे, बाळ छोटं आहे, त्याच्यामुळे काही करता येत नाही मला. यांना पण मी सांगून बघते, पण हे काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळं काय आता बाळ मोठं झाल्याशिवाय मला काही करता येणार नाही. म्हणजे बाळ मोठं झालं की बघू, आपलं छोटं मोठं काहीतरी बिझनेस चालू करावं ऑनलाईन, नाही तर असं काहीतरी चालू करावं स्वतःचं. असं मला कंपनीत वगैरे काही आता जावं वाटत नाही, काय काम वगैरे. तर अभ्यास पण आता, तर असं आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय.